नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बी यूट्यूब चॅनलवर। जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी कर्जतमध्ये राहतो आणि कर्जत म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरव्यागार झाडाझुडपांनी बहरलेले डोंगर, वाहणारे खळखळ असे झरे, नदी, नाले, तलाव, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस। थोडक्यातच काय तर कर्जत म्हटलं तर एक पर्यटन क्षेत्र म्हणून आपण कर्जतकडे पाहतो। या रिसॉर्ट आणि फार्म हाऊसचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तर अवेलेबल आहेतच, पण त्यासोबतच आपल्या या कर्जतला पौराणिक देवदेवतांची मंदिरे, देवालय आणि पांडवकालीन लेण्या यांचा देखील आपल्या या कर्जतला वारसा लाभलेला आहे। म्हणून आपल्या या कर्जतला लाभलेला इतिहास आणि वारसा येणाऱ्या नवीन पिढीला देखील कळावा, समजावा म्हणून या मंदिराच्या आणि या देवालयांच्या व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर त्यातलाच आजचा हा व्हिडिओ बनवतोय। तर कर्जत स्थानकापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर आणि कर्जत मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या श्री महादेवाचे मंदिर म्हणजेच तब्बल 110 वर्ष जुनी परंपरा लाभलेले श्री कपालेश्वर मंदिराविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जसं फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओला एक लाईक करता त्याच प्रकारे या मंदिराच्या व्हिडिओला देखील एक लाईक करा आणि माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा एक कर्जतकर असाल तर लाईक सोबत एक शेअर देखील नक्की करा, कारण आपल्या कर्जतचा इतिहास, आपल्या कर्जतची माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यास सहायता होईल। चला तर मित्रांनो, आजच्या या श्री कपालेश्वर मंदिराच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, कर्जत रेल्वे स्थानकापासून अवघ्या 2 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर असणारे कर्जत परिसरातील मुख्य बाजारपेठेतील मध्यवर्ती असणारे हे श्री शंकराचे म्हणजेच श्री महादेवांचे श्री कपालेश्वर मंदिर। तब्बल 110 वर्षांची परंपरा लाभलेले हे श्री कपालेश्वर मंदिर म्हणजे आमच्या कर्जतची एक अनोखी ओळखच आहे। या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला एक मोठा सभामंडप दिसतो। या सभामंडपात अगदी गाभाऱ्याच्या अगदी समोरच एक सुंदर अशी नंदी देवतेची एक संगमरवरी अशी सुबक मूर्ती पाहायला मिळते। या नंदी देवतेच्या सुबक मूर्तीच्या समोरच एक संगमरवरी कासवाची सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती आहे। या नंदी देवतेचे आणि कासव देवतेचे दर्शन घेऊन आपण थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो। गाभाऱ्यामध्ये महादेवांची मन प्रसन्न करणारी अशी एक सुंदर पिंडी आहे आणि या पिंडीवरती साखळदंडाने बांधलेला हा मोठा पाण्याचा गडू आपल्याला अखंडपणे अभिषेक घालताना दिसून येतो। या गाभाऱ्यात आल्यावर एक नैसर्गिक शांतता जाणवते आणि मनाकडे व आपल्या शरीरात एक वेगळाच उत्साह संचारल्याचा भास होतो। याच गाभाऱ्यामध्ये आई पार्वती मातेची सुद्धा एक सुबक अशी मूर्ती असलेले छोटेसे देवालय सुद्धा आहे। या गाभाऱ्यामध्ये महादेवांच्या पिंडीवर डोके टेकून अगदी नतमस्तक होऊन दर्शन घेता येते। त्या महादेवांचे दर्शन घेऊन आपण गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर गाभाऱ्याच्या एका बाजूस श्री गणपती बाप्पांची मूर्ती असलेले एक छोटेसे देवालय तर दुसऱ्या बाजूस माता दुर्गा देवीचे एक छोटेसे देवालय असलेले पाहायला मिळते। त्याचप्रमाणे या मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस याच सभामंडपामध्ये कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचे म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीचे एक सुंदर असे देवालय आहे। या श्री कपालेश्वर मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला महादेवांसोबतच इतरही देवदेवतांचे आपल्याला दर्शन घडते। हे श्री कपालेश्वर मंदिर भक्तांसाठी पहाटे 5:30 ते दुपारी 1 व सायंकाळी 4 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत अखंडितपणे खुले असते। या वेळेमध्ये ठिकठिकाणाहून भक्तगण दर्शनासाठी येत असतात। या मंदिरात शिवरात्री, गुढीपाडवा, श्रीराम जन्मोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा यांसारखे वर्षभरातून तब्बल 13 धार्मिक कार्यक्रम साजरे होतात। त्याचबरोबर या मंदिरामध्ये पारायण, वाचन, काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन यांसारखे कार्यक्रम देखील चालूच असतात। तर मंडळी, आता आपण या मंदिराची स्थापना कशा प्रकारे झाली तो इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊयात।
मंदिरातील काही जाणकार व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार 20व्या शतकाच्या प्रारंभास या आपल्या कर्जत नगरीमध्ये श्री वडावकर म्हणून एक सदगृहस्थ राहत असत. ते महादेवांचे निस्सीम भक्त होते. ते रोज सकाळी कर्जतची गंगा म्हणजेच उल्हास नदीच्या किनारी जाऊन सूर्यनारायणाला जल अर्पण करून श्री शंकराचा मंत्र जाप करत असत. असा त्यांचा अगदी नित्यक्रमच. एके दिवशी त्यांना झोपेत स्वप्न पडले. या स्वप्नात साक्षात देवांचे देव श्री महादेव स्वप्नात आले आणि सांगितले, तुम्ही माझी भक्ती करता आणि तुमची माझ्यावर श्रद्धासुद्धा आहे. तर ज्या उल्हास नदीच्या काठावर तुम्ही पूजापाठ करता त्याच उल्हास नदीच्या पात्रात माझी पिंडीसुद्धा आहे. ती बाहेर काढा आणि तिची स्थापना करून त्या पिंडीची पूजा अर्चा करत चाला. असे स्वप्न पडल्यावर श्री वडावकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून उल्हास नदीच्या पात्रात शोध घेतला. आणि या उल्हास नदीच्या पात्रात शोध घेतला असता खरोखरच त्यांना पिंडीच्या आकाराचा एक विशिष्ट असा दगड सापडला. त्याला व्यवस्थित घडवून श्री वडावकर व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी मिळून या पिंडीची स्थापना केली व 20व्या शतकाच्या प्रारंभास सुमारे 1915च्या आसपास महादेवांचे एक छोटेसे कौलारू मंदिराची स्थापना केली. पुढे 1959 साली याचा जीर्णोद्धार होऊन पक्क्या मंदिराची उभारणी झाली. म्हणजेच हेच ते आपल्याला दिसत असलेलं सद्यस्थितीतील श्री कपालेश्वर मंदिर. तर मंडळी, हा 110 वर्ष जुन्या श्री कपालेश्वर मंदिराविषयी माहिती देणारा आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि श्री कपालेश्वर मंदिराविषयीचा इतिहास तुम्हाला यापूर्वी ठाऊक होता का ते सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच मंदिरे व ऐतिहासिक स्थळांविषयीच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यूअल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा माझ्यासारखे एक कर्जतकर असाल तर या व्हिडिओला नक्कीच शेअर करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यूअल. जय हिंद, जय भारत. ओम नमः शिवाय.